नमस्कार. त्या दिवशी आपण वड्यांच्या डाळी वगैरे दळून आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ते पीठ मळून वडे कसे करायचे ते बघायचं आहे. तर इथे मी एक परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये 1 ते 1.5 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानुसार तुम्हाला चवीनुसार किती तिखट पाहिजे. इथे मी 3 चमचे मोठे चांगले मिरची पावडर घालून घेतलेली आहे तिखटवाली. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. त्याचबरोबर इथे 2 ते 2.5 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर अर्धा जुडी व्यवस्थित मिसळून बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर जे पीठ आहे ते पण सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित हळद, मिरची पावडर, कोथिंबीर मिक्स होईपर्यंत व्यवस्थित चांगलं ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असंच हे पीठ जरा मळून घ्यायचं आहे. आपल्याला वडे बनवता येणार असे. भिजल्यानंतर ते अजून थोडंसं घट्ट होतं. आपल्याला वडे करताना थोडं वाटलंच खूप घट्ट आहे तर थोडं पाण्याचा हात लावून पण ते आपल्याला वडे करता येतात. इथे जवळपास माझं हे पीठ मळून झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि छान असा हा घट्ट गोळा पिठाचा तयार झालेला आहे. हा भिजल्यानंतर अजून थोडासा घट्ट होणार कारण जाडीभर डाळ आहे तिथे पाणी शोषून घेतं आणि थोडंसं हे पीठ नंतर घट्ट होतं. आता हे अर्धा ते 1 तास असं भिजत ठेवायचं आहे. आम्ही अर्धा तास इतकं भिजत ठेवलेलं. तोपर्यंत वडे कुठे टाकायचं त्याची सर्व तयारी करून घेतलेली. इथे बघा एक कॉट आहे, बाज आहे म्हणजे त्याला असं ओढणी आतरून त्यावरती आम्ही हे बनवून घेणार आहे. तर कपडा असा आतरून घ्यायचा, व्यवस्थित छान निघतात. तर चला आता आपली सुरुवात करूया. तर इथे बघा पीठ छान असं हे आपलं भिजलेलं आहे. तर जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये वाळवण बनवायला सुरुवात करतो तर बहुतेक जण अगोदर वडे बनवायला सुरुवात करतात, अगोदर वडे बनवतात. तर ते बनवायच्या अगोदर अशा प्रकारे हे लांब असे 5 वडे तयार करून घ्यायचे. तसे लांबकुळे साईजमध्ये बोटा इतके हे बनवून 5 असे एका लाईनीत ठेवायचे. तिथे बघू शकता. हे मला पण माहीत नाही, हे मला आईने सांगितलं की आपण या सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदा वडे बनवतो आहे तर हे असं करून घ्यायचं अगोदर. तुमच्याकडं पण असं करत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघू शकता. तर इथे बघा आता याची पूजा करायची. याला हळदी कुंकू लावायचं आणि मग तिथून पुढे वडे करायला सुरुवात करायची. मला सांगितलं हे पीठ भिजल्यानंतर घट्ट होतं. ते खूप घट्ट झालं आहे. तर आता पुन्हा थोडंसं यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा हे थोडं मळून घेतलं आहे. तर इथे बघू शकता असं पातेलं घ्यायचं, त्याच्यात पाणी ठेवायचं, पाण्याचा असा हात घ्यायचा आणि आपल्याला हे वडे करून घ्यायचे. ते इथे आईने सुरुवात केलेली वडे करायला. ते इथे बघू शकता अशा प्रकारे हे वडे घालून घ्यायचे. तर इथे हात क्लोजअप करून दाखवते पहा. अशा प्रकारे थोडं थोडं हे घ्यायचं आणि तोडायचं. सांडगे पण बोलतात. काही भागामध्ये खूप मोठे मोठे पण असतात, पण आमच्या भागामध्ये अशा प्रकारे हे वडे तोडणे असे बोलतात, वडे घालणे असं बोलतात. आणि हे वडे घालायला खूप टाईम लागतो. याला 2-3 माणसं तरी पाहिजे, नाही तर खूप कंटाळा येतो. अक्षरशः झोप यायला सुरुवात होते कारण हे खूप बारीक काम आहे. तिथे आम्ही 3 जणी होतो, बोलत बोलत पटकन झालेले. ते इथे मी पण घालून बघितलेले वडे कसे होतात. ते बघा जमतंय का मला सांगा. तर इथे साईडने असे लाकूड, थोडे सिमेंटचा ठोकळा वगैरे असे ठेवलेले जेणेकरून हवेने ते कापड उडू नये आणि व्यवस्थित चांगले असे वाळले जावा. ते बघा वाळले की सहज येतात ते निघून, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. तर कडक उन्हामध्ये असे 1-2 दिवस मस्त वाळवायचे. त्यानंतर वडे राखत असताना इथे एक पाहुणा पण आलेला, इथे बघू शकता. आणि तो ते रताळ्याची बेल होते त्याचा पाला काढून खात होता. ते बघा असं लक्ष ठेवायला लागतं. वाळवणं जेव्हा गावी घालतो
कावळे, वानरं, शेळ्या वगैरे खाऊ नये म्हणून. तिथे बघा वडे वाळलेले आहे, संध्याकाळची वेळ झालेली. तर आता मी हे काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता जे काबुली चणे असतात ना तेवढे तर आकाराचे हे झाले आहेत. तर आता मस्तपैकी हे काढून घ्यायचे आणि अजून पुन्हा दुसऱ्या दिवशी पण थोडंसं ऊन द्यायचे. व्यवस्थित कडक वाळले की त्यांना बुरशी वगैरे असं काही लागत नाही आणि बंद असं डब्यामध्ये ते व्यवस्थित चांगले पॅक करून ठेवायचे. तर डब्यात पॅक करून ठेवलं तर 1-2 वर्ष टिकतील अशी ही गोष्ट आहे वडे. तर एवढं 2 वर्षाचं कोण बनवतं आहे, पण दरवर्षी बनवून मस्त खायचे. लग्न कार्यात तर वडे लागतात. आमच्या साईडला थोडे तरी वडे पाहिजेलच असतात लग्नामध्ये. तिथे बघू शकता छान अशी कढईभर हे बनलेले आहे. तर कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.